सध्या आपण पाहतोय की सर्व महाराष्ट्रामध्ये एक विषय गाजतोय, तो म्हणजे डेप्युटी सीएम अजित पवार यांचा थेट एका कामावरती फोन आला होता। नंतर DYSP यांना देखील कारवाई न करण्याच्या सूचना दिल्या होत्या। नेमकं ते प्रकरण काय, सध्या ज्यांच्या फोनवरती व्हिडिओ कॉल आला होता ते बाबाराजे आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया। तुमचं नाव काय आणि नेमकं पद कुठलं आहे तुमच्याकडे? नमस्कार, मी बाबाराजे जगताप, तालुका माढा, जिल्हा सोलापूर, कुर्डू माझं गाव आहे आणि मी माढा तालुका युवा अध्यक्षपदावरती काम करतो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। नेमकं काय घटना घडली होती त्यावेळेस? शासकीय नियमाप्रमाणे जे वर्क ऑर्डर आहेत कामाच्या, जे जनसुविधेतनं असेल नागरी सुविधेतून जे कामं आम्हाला गावासाठी मंजूर झालेली होती, ते कामं आम्ही बिलातून कट होतात ह्या हेतूतून आम्ही ते मुरुम उपसायचं काम चालू होतं। रॉयल्टी त्या बिलातून कट होते, ते काय काम आणले गेले नाही, ते काम शासनाचंच होतं आणि ते शासनाचं काम चालू असताना चुकीच्या माहितीवरून कोणीतरी चुकीची माहिती गावातून दिली आणि त्या माहितीवरून अधिकाऱ्यांनी येऊन त्या ठिकाणी रेड टाकली, एवढाच विषय झाला। त्यानंतर गावकरी आमचे सगळे जमा झाले त्या ठिकाणी। गावकरी सांगत होते की बाबा हे काम लिगली आहे, अनलिगली नाही, आणि मग ते आम्हाला माहीत नव्हतं, ते वाहनांचे ड्रायव्हर असतील, तिथले काय त्या वस्तीवरचे शेतकरी असतील, ते त्या ठिकाणी गोळा झालेले होते। अधिकारी डायरेक्ट आले आणि काठीने मारहाण, आणि विशेषतः जे मॅडमचे बॉडीगार्ड आहेत त्या बॉडीगार्डनी आमच्या शेतकऱ्यांना आणि ट्रक ड्रायव्हरला रिव्हॉल्वर लावण्याचा प्रयत्न केला। रिव्हॉल्वर लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर गाववाल्यांचा जो उद्रेक आहे तो उद्रेक त्या ठिकाणी दिसून आलेला आहे। तो नेमकं काय भानगडे? त्यावेळेसचे काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले, दादा स्वतः बोलत होते, ज्या DYSP आहेत त्यांना बोलत होते, ते व्हिडिओ असतील, परत अधिकाऱ्यांच्या अंगावर धावलेले व्हिडिओ ते देखील सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत। नेमकं त्याच मागचं सत्य काय? त्याच्या मागचं सत्य असं आहे की दादा म्हणजे महाराष्ट्र अख्खा दादांना ओळखतो। अजितदादा नेते म्हणजे चुकीचं काम न करणारा नेता म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे। मी पदाधिकारी आहे, पदाधिकारी ह्या नात्याने कार्यकर्त्याचं काम करण्यासाठी दादांनी फोन लावला हे काही चुकीचं नाही, परंतु जी दादांना मी माहिती दिली ती अस्तित्वात ओरिजिनल माहिती होती आणि ओरिजिनल माहिती असल्यामुळं दादांनी ते ॲक्शन घेऊन मॅडमला फोन लावला, व्हिडिओ कॉल केला। हे त्या कामाचे वर्क ऑर्डर्स आहेत। ह्या कामाचं जे काय अशा पद्धतीनं त्याची रॉयल्टी वगैरे कट होली जाते। हे तर तुम्हाला दिसतं आहे, रॉयल्टी 1,93,035 रुपये रॉयल्टी ही शासनाने ह्या कामातली कट केलेली आहे। समजा हे काम ते नाही आहे, परंतु अशा पद्धतीनं काम झाल्यानंतर बिल निघाल्यानंतर ही रॉयल्टी शासनाच्या अकाउंटमध्ये जमा होते, आम्हाला न मिळतं, ते जिल्हा परिषदद्वारेच। अशा पद्धतीनं काम चालू असताना अजितदादांना चुकीची माहिती देऊन किंवा चुकीचं बोलून मीडियावाल्यांनी ट्रोल करून उपयोग नाही। हे लिगली काम आहे सगळं, त्याच्यामुळं दादा लिगली काम करण्यात दादांना काय हरकत नाही ना। असं काय आम्ही कुठले गुंड प्रवृत्तीचे नाही आहेत, काय नाही, आमच्या वाळूचा धंदा नाही, माझा कुठला 2 नंबर धंदा नाही, मी एकदम प्लेन आणि सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे। आता या बाबतीत काय तुमच्यावर प्रशासनाकडून कारवाई वगैरे झाली का? आत्ता तर तुर्तास आम्हाला कारवाई थांबवली म्हणून सांगितलं आहे, आणखीन त्यांचे निर्णय काय आहे ते आमच्यापर्यंत कळलेलं नाही। आता आपण पाहतोय की या घटनेमुळं दादांना देखील विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या केल्या जातात, तुमच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या मागण्या देखील केल्या जात आहेत। नेमकं आपलं काय यावर प्रतिक्रिया असणार आहे? दादांवरती जे विरोधक बोलत आहेत त्यांनी स्वतः एकदा माझ्याजवळ यावं आणि त्यांनी ते सगळे व्हिडिओ आणखीन मी तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी झालं आहे काय। माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना, गावगाड्यातल्या शेतकऱ्यांना, माझं गाव एकतर दुधाने मोठं गाव आहे, दुधाचं गाव आहे, माझ्या गावात जरशा भरपूर आहेत। माझ्या गावाचा व्यास मोठा आहे, 9/13चा गावाचा व्यास आहे। वाड्या वस्त्यावरती राहणारे लोक आहेत, चिखल आहे, त्या दूधवाल्यांना माझ्या डोक्यावरती केटल्या घेऊन यायची पाळी असते। ज्यावेळेस तिथं ॲक्च्युअल परिस्थिती आपण बघतो, डोक्यावरती केटली 2-2 किलोमीटर न्यावं लागते, त्यावेळेस कळतं आहे काय ते। विरोधकांना काय हो दादा बोलले म्हणजे ट्रोल करण्यात काय अर्थ आहे? ह्या अशा गोष्टी नसते। शाळकरी मुलं आहेत आमच्यात, गेले 15 ऑगस्ट दिवशी शाळेतल्या बऱ्याचशा मुलांनी हे भाषण केलं होतं, कुर्डू ग्रामपंचायतकडून आम्हाला काय नको आहे, आम्हाला रस्ते नीट करून द्यावं। हे माझ्यापाशी त्या भाषणाच्या क्लिप आहेत, आपल्याला कोणाला हव्या असतील चॅनलवाल्यांना जे विरोधात बातम्या लावतात त्यांना मी देऊ शकतो। नेमकं आता या विषयावरती तुमची भूमिका काय असणार आहे पुढच्या? जे काम लिगल आहे ते काम करून घेणार आहे आणि अधिकाऱ्यांनी मदत करावी आणि ती मदत करून आम्हाला ते काम पूर्ण करावं। माझ्या गावगाड्यातल्या शेतकऱ्यांना जो येण्यासाठी जाण्यासाठी त्रास होतो आहे तो त्रास मुक्त करावं। ज्या ठिकाणी तर तुम्ही आपण आता येऊन परिस्थिती पाहिली माझी गावाची, तर अतिशय दुर्दैवी अवस्था आहे रस्त्यांची। त्या गावाला निधी नाही, मोठ्या प्रमाणात निधी येत नाही,
त्याच्यामुळे ती रस्त्याचं काम करून द्यावं आणि आम्हाला सहकार्य करावं प्रशासनानं. बरं हे काम चुकीचं नाही आहे, तुम्हाला रॉयल्टी दिली जाते, त्याचा GST दिला जातो आहे, तुम्हाला अडचण काय आहे? मग त्याच्यासाठी वेगळ्या पावत्या द्यायची गरज काय आहे? तुम्हाला 2 रुपये मिळत नाहीत म्हणून आम्ही तुम्हाला द्यायचे का? आता नेमकं हे जे प्रकरण आपण म्हणताय की DYSPच्या बॉडीगार्डनं रिव्हॉल्वर जो तुमच्या आहे तो लावला होता, त्यानंतर हे प्रकरण घडलं का जास्त दंगलीत? आता रिव्हॉल्वर लावायचा प्रकार असा झाला, त्या ठिकाणी मी नव्हतो. मला फोन यायच्या अगोदर ज्यावेळेस त्यांनी अचानक येऊन त्यांनी त्या ठिकाणी कारवाई करायला चालू केली, त्या ठिकाणी काय केलं त्यांनी की डायरेक्ट गाडी पळवणं असेल किंवा आता अधिकारी आल्यानंतर ड्रायव्हर कुठला जरी असेल, शेतकरी असेल, ते पळणारच आहे ना. मग त्याला ताणून धरायचा प्रयत्न केला आणि ताणून धरायचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी माझ्या शेतकऱ्याला, माझ्या त्या ड्रायव्हर्सला, म्हणजे माझ्या ड्रायव्हर्सला, त्या ट्रक ड्रायव्हर्सला रिव्हॉल्वर लावला. आता माझ्याकडे हा फोटो आहे साहेब, हा आहे तलाठी. हा तलाट्याला अधिकार आहे का हॉकी स्टिक घेऊन शेतकऱ्याच्या अंगावरती यायचा? ह्या पद्धतीनं तलाट्याने कारवाई केली. हॉकी स्टिकने ह्या तलाट्याने मारले आमच्या शेतकऱ्यांना. आणि DYSPचे बॉडीगार्ड, त्यांचं नाव मला माहीत नाही आहे, परंतु त्यांनी खरंच डोक्याला रिव्हॉल्वर लावलेली आणि त्याची कबुली, ज्यांना कोणाला हवा आहे त्याची कबुली त्याच्याकडून मी व्हिडिओ शूटिंगमध्ये घेतलेली आहे. आमच्या ज्या फेसबुक लाईव्हला असेल किंवा आम्ही व्हिडिओ शूट करत होतो त्याच्यामध्ये त्याची कबुली आहे. आणि त्याचा तुम्ही प्रश्न एकदा विचारा मॅडमला की रिव्हॉल्वर लावली होती का नाही. आता याच्यामध्ये नेमकं त्यावेळेस कुठले अधिकारी उपस्थित होते त्यावेळेस? सुरुवातीला तर तसं बघितलं गेलं तर हे कारवाई जी होती आणली गेली होती. आमचे तहसीलदार, जे माड्याचे तहसीलदार आहेत, त्यांचे ह्या कारवाईसाठी मुळात तर आदेशच नव्हते. हे व्हिडिओ रेकॉर्ड आहे, ऑन रेकॉर्ड आहे त्यांचं की आमच्यापाशी की बाबा माझी ह्या कारवाई करण्यासाठी माझी यांना हीच नव्हती, परमिशनच नव्हती किंवा मला विचारण्यात आलं नव्हतं. कुठल्या तरी एखाद्या सर्कलच्या सांगण्यावरून जर चुकीच्या माहितीनं जर हे बाहेरच्या गटातील तलाठी येऊन आमच्या गावात कारवाई करत असेल, एकतर त्या तलाट्यांचा आमच्या गावामध्ये कसलाही रोल नाही आहे. ते माळेगाव, टिंबुर्णी भागातले तलाटे आहेत, ते कुर्डूच्या ठिकाणी येऊन कारवाई करतात. त्यांचा काय संबंध आहे माझ्या गावात येऊन करायचा? माझ्या गावच्या तलाट्याला माहीत नाही, माझ्या कुर्डवाडी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना माहीत नाही तर रेड पडणार आहे. मग तुम्ही कारवाई कशाची करताय? आणि अधिकाऱ्यांच्या समोर, त्यांच्या समोर जर तहसीलदार सांगत असले की बाबा ही कारवाई माझीच नाही, तर आम्ही काय ओळखलं पाहिजे? आम्ही काय, म्हणजे हे पैसे खाण्याचाच उद्देश आहे ना या तलाट्यांचा असेल, त्या सर्कलचा असेल. ह्या हेतूने ते आले होते की बाबा आता पकडायचं, ह्यांच्याकडून सेटलमेंट करायची, 5-10 लाख रुपये घ्यायचं आणि हे विषय संपवून टाकायचे जागेला. ह्या हेतूने आलेलं ही कारवाई होती. यावेळी आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहेत ते जे प्रकरण घडलं त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादांना तुमचा काय संवाद झाला का? नाही, त्यानंतर दादांचा माझा संवाद नाही आहे. दादांनी माझं जे काम होतं ते दादांनी माझं काम केलेलं आहे. मी एक पदाधिकारी आहे, त्या पदाधिकारी नात्याने माझ्या नेत्याने मला त्या ठिकाणी साथ दिली आणि खऱ्याला साथ दिली दादांनी खोट्याला साथ दिली नाही. ज्या कुठल्या मीडियावाल्याला वाटतं की बाबा ह्या ठिकाणी अधिकाऱ्यांवरती चुकीचं हे झालं, त्यांनी एकदा यावं आमच्यासमोर, मी तुम्हाला कागदपत्र दाखवायला तयार आहे. मग जर का आमचं चुकीचं असतं तर दादाला हे सांगू शकले असते ह्यांचं चुकीचं आहे. त्या ठिकाणून तहसीलदार असतील, प्रांत असतील आणि DYSP मॅडम असतील, हे माघारी गेलेत ना. त्यांनी कुठं कारवाई केली? मग त्या दिवशी नाही केली कारवाई. थांबवतो म्हणून सांगितलेलं, लिगली कारवाई नाही. आणि मुळात ज्या का आपल्या करमाळा DYSP मॅडम आहेत, अंजली कृष्णा, यांना पण चुकीची माहिती दिलेली आहे. त्यांना ही जी घटना झाली, ह्या घटनेवरती आपण मुरुमाच्या गाड्यावरती रेड करायला चाललो हे त्यांना माहितीच नाही आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर उलट आम्हालाच विचारत होते आम्ही इथं कशाला आलो आहे. आणि तलाठी आहेत ते पण आम्हाला उलट विचारलं की बाबा इथं आम्हाला कशाला आणलं आहे तेच माहीत नाही. आम्हाला तर वाटलं की ह्या DYSP मॅडम आहेत, ह्यांनी कुठंतरी हातभट्टीचा ह्या जंगलात धंदा चालतो आहे का की म्हणून आम्हाला आणलं, असं त्यांची प्रतिक्रिया होती. आम्ही काय समजलं पाहिजे शेतकऱ्यांनी? तुम्ही गुंड आहेत समजलं पाहिजे रिव्हॉल्वर लावताय म्हणून, की अधिकारी आहेत म्हणून? एकही अधिकारी त्याच्यातला ड्रेस कोडवरती नव्हता, हे ह्या ठिकाणी सांग. आणि विशेषतः हॉलिडे होता, रविवारच्या दिवशी ही रेड आहे. काय या अधिकाऱ्यांविरोधात तुमची काय मागणी असणार आहे का? अधिकाऱ्याच्या विरोधात आमची मागणी म्हणजे अधिकाऱ्यांची कुणाची चूक नाही, तहसीलदार साहेबांची चूक नाही, प्रांत मॅडमची चूक नाही. आणि विशेषतः ज्या काय आपल्या राज्यामध्ये बाहेर राज्यातून आलेल्या ज्या अंजली कृष्णा मॅडम आहेत, त्यांची तर याच्यामध्ये मुळात चूक दिसत नाही. का दिसत नाही? त्यांचा एकतर मुळात लँग्वेज प्रॉब्लेम आहे. त्यांची भाषा हिंदी आणि आपल्या ग्रामीण भागात हिंदीला थोडंसं कमीच हे जागे ना, ते लँग्वेज प्रॉब्लेममुळं त्यांना थोडासा हे झालं. आणि मॅडमनं चुकीच्या फोनवरती त्या ठिकाणी आल्या, चुकीच्या इन्फॉर्मेशनवर आल्या, ती कारवाई केली. मुळात मॅडमची ह्याच्यामध्ये चूक नाही. तहसीलदार साहेबांची ह्याच्यामध्ये काही चूक नाही, प्रांत मॅडमची ह्याच्यामध्ये चूक नाही. चूक आहे ते जे तहसीलदार साहेबाच्या आडून ज्या सर्कलनं हे करायला सांगितलं आणि ज्या तलाट्याने केलं, त्यांची ह्याच्यात चूक आहे. आणि त्यांच्यावरती
निलंबनाची कारवाई ही आमच्या गाववाल्याच्या माध्यमातून मागणी आणि येणाऱ्या थोड्या दिवसात जर नाही निलंबन झालं तर मोठं आंदोलन करणार आम्ही अजितदादा गटाच्या वतीने. नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जो कुर्डूमध्ये जो अजितदादांचा व्हिडिओ कॉलचा जो प्रकरण होतं त्या प्रकरणावरती आपण आता सविस्तर प्रतिक्रिया ऐकली की यावेळी जे पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णा अंजना जे आहेत त्यांचे जे बॉडीगार्ड होते त्यांची जे आहे ते ट्रकवाले असतील त्यांच्या जे आहे ते कानशिलामध्ये बंदूक लगावल्यानंतर जे ग्रामस्थ आहेत ते संतापले. त्यानंतर जो आहे तो हा प्रकार घडल्याचा आरोप जो आहे ते त्यांनी यावेळी केला असून यावेळी आपण याबाबत पोलीस विभागीय अधिकारी अंजना कृष्णा यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ऑफिसमध्ये गेलो होतो, परंतु त्यांनी याबाबत कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्याचं जे आहे ते आपल्याला यावेळी मिळालं असून सध्या अजितदादांनी हे आम्हाला सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम जे आहे ते त्यांनी यावेळी केल्याची जी प्रतिक्रिया आहे ती यांनी यावेळी बोलताना दिलेली आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.